नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्रगतीचा मार्ग मराठी यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक इडियम, एक प्रोव्हर्ब आणि एक फ्रेज कव्हर करणार आहोत। त्यांचं मीनिंग समजून घेणार आहोत आणि उदाहरणात त्यांचा वापर कसा करता येईल हे देखील बघणार आहोत। तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करत असाल किंवा डेली लाईफमध्ये यांचा वापर करणार असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल। चला तर मग सुरुवात करूया। आजचा आपला इडियम आहे स्पिल द बीन्स। स्पिल द बीन्स, इट मीन्स टू ॲक्सिडेंटली रिव्हील अ सिक्रेट और कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन। हा एक वाक्प्रचार आहे ज्याचा अर्थ चुकून एखादी गुपित किंवा गोपनीय माहिती उघड करणे असा होतो। चला तर याचं एक उदाहरण घेऊन समजूया। Tom's friends were planning a surprise birthday party for him. When they were talking about the party, Mike accidentally told Tom about it. Mike realized he had spilled the beans and felt bad for ruining the surprise. म्हणजेच टॉमच्या मित्रांनी त्याच्यासाठी सरप्राईज बर्थडे पार्टी आयोजित केली होती। पार्टीबद्दल बोलताना माईकनं चुकून टॉमला सांगून टाकलं। माईकला कळलं की त्यानं पार्टीचे सरप्राईज उघड केले आहे आणि त्याला याबद्दल वाईट वाटले। तर हा होता आजचा आपला इडियम स्पिल द बीन्स। आता एक फ्रेज बघूया। तर आजची आपली फ्रेज ऑफ द डे आहे कट कॉर्नर्स। कट कॉर्नर्स, इट मीन्स टू डू समथिंग इन द इझिएस्ट और चीपेस्ट वे, ऑफन बाय इग्नोरिंग रूल्स और लिव्हिंग आउट इम्पॉर्टंट स्टेप्स टू सेव्ह टाइम और मनी। म्हणजेच वेळ किंवा पैसा वाचवण्यासाठी एखादं काम सोप्या किंवा स्वस्त पद्धतीनं करणं, यासाठी नियमांकडे दुर्लक्ष करणे किंवा महत्त्वाच्या टप्प्यांना वगळणे, यामुळे कामाची गुणवत्ता कमी होते। चला तर याचं एक उदाहरण घेऊन समजूया। द बिल्डर कट कॉर्नर्स बाय यूजिंग चीपर मटेरियल्स टू फिनिश द प्रोजेक्ट फास्टर. ॲज अ रिझल्ट द हाऊस हॅड मेनी स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स अँड नीडेड रिपेअर्स सून आफ्टर कम्प्लिशन. बांधकाम करणाऱ्याने प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी स्वस्त साहित्य वापरलं, परिणामी घरात अनेक संरचनात्मक समस्या आल्या आणि लवकरच दुरुस्तीची गरज भासली। तर ही होती आजची आपली फ्रेज ऑफ द डे कट कॉर्नर्स। आता आपण एक प्रोव्हर्ब म्हणजेच एक म्हण बघणार आहोत। तर आजची आपली प्रोव्हर्ब ऑफ द डे आहे ॲक्शन्स स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. ॲक्शन्स स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. It means that what people do is more important and shows their true intentions better than what they say. म्हणजेच लोक काय करतात हे त्यांच्या शब्दांपेक्षा अधिक महत्त्वाचं असतं आणि हे त्यांच्या खऱ्या उद्देशांचं स्पष्टीकरण देतं। चला तर याचं एक उदाहरण घेऊन समजूया। टॉम told everyone he would help clean the park, but he never came. Mary didn't say anything, but she showed up and cleaned the park. Mary's action spoke louder than Tom's words. म्हणजेच टॉमने सगळ्यांना सांगितलं की तो उद्यान स्वच्छ करण्यात मदत करेल, पण तो कधीच आला नाही। मॅरीनं काहीही सांगितलं नाही, पण ती आली आणि उद्यान साफ केले। मॅरीच्या कृतीनं टॉमच्या शब्दांपेक्षा जास्त महत्त्व मिळवलं। तर ही होती आजची आपली प्रोव्हर्ब ऑफ द डे ॲक्शन्स स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स। तर आजच्या या व्हिडिओसाठी इतकंच। मला आशा आहे की तुम्हाला हे वाक्प्रचार, म्हणी आणि शब्दसमूह उपयुक्त वाटले असतील। आणखी अशा कंटेंटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया नवीन वाक्प्रचार, शब्दसमूह आणि म्हणीसह। तोपर्यंत शिकत राहा आणि जिज्ञासू राहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।